असं म्हटलं जातं. 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा गाताना काय फिलिंग होतं सर? सांगा सांगा. 8 वर्षापूर्वीचा निवेदक वेगळा होता सर, 8 वर्षांनंतर बदललाय. खूप वर्षानंतर परत गाण्याचा प्रयत्न करतोय. करेक्ट. आधीचा अनुभव आहे बराच. करेक्ट. 25 वर्षांचा. करेक्ट. आहेत माझे गुरुवरी इथं साक्षीदार, त्यांच्याचकडे मी सगळं शिकलेलो आहे. बरोबर. त्याच्यामुळे पहिलं गाणं गाऊन जो हुरूप आला, जाने कहा गए वो दिन, दुसरंच गाणं जे निवडलं ते R.D. बर्मन, आनंद बक्षींचं निवडलं डायरेक्ट राजेश खन्ना. इतके दिवस जे दाबून ठेवलेलं होतं ती चिंगारी आज अचानक भडकली आणि तेच गाणं त्यांनी निवडलं, जाने कहा गए वो दिन आणि चिंगारी कोई भडके. सो गणेशजी, फिर से वही दिन, फिर वही दिन लाया हूं, हे गाणं खरं म्हणजे व्हायला पाहिजे होतं आज. पुढच्या कार्यक्रमात घेऊयात आपण निश्चित. आज चिंगारी कोई भडके. उसे बुझाए सावन जो अगन लगाए, उसे कौन बुझाए, हो उसे कौन बुझाए. पतझड़ जो बाग उजाड़े, वो बाग बहार खिलाए, जो बाग बहार में उजड़े, उसे कौन खिलाए, हो उसे कौन खिलाए. हमसे मत पूछो कैसे मंदिर टूटा सपनों का, हमसे मत पूछो कैसे मंदिर टूटा सपनों का. लोगों की बात नहीं है, ये किस्सा है अपनों का. कोई दुश्मन ठेस लगाए तो मीत जिया बहलाए, मन मीत जो घाव लगाए, उसे कौन बुझाए, ओ उसे कौन बुझाए. ना जाने क्या हो जाता, जाने हम क्या कर जाते, ना जाने क्या हो जाता, जाने हम
दुनिया जो प्यासा रखे तो मदिरा प्यास बुझाए, मदिरा जो प्यास लगाए उसे कौन बुझाए, ओ उसे कौन बुझाए। चिंगारी चिंगारी आयुष्यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यात जर जीव घ्यायला लागल्या तर नेमकं माणसाचं काय होऊ शकतं त्याचं अप्रतिम उदाहरण या गाण्यातनं आनंद बक्षींनी दिलेलं आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत की हे चांगलंच आहे, यांनी जर वाईट केलं तर ते ठीक आहे बाबा, समजू शकतो, तो वाईट करू शकतो याचं विशेष दुःख आहे हे सांगणारं हे गाणं आहे आणि गणेशजींनी ते सादर केलं. क्या बात आहे. ही जुनी गाणी आहेत, आर.डी. बर्मन साहेबांनी याचं कंपोजिशन केलं होतं आणि याच्यातलीच ती लोरी आहे ना की ज्याच्यामध्ये एस.डी. बर्मन साहेबांनी सांगितलं होतं की ही जागा थोडीशी अशी घेऊन बघ, गाण्याचे अर्थ बदलतील. तसेच आर.डी. आणि एस.डी. आज आमच्याकडे आहेत. म्हणजे पहिल्या गाण्यात जाने कहा गए वो दिनमध्ये आर.डीच्या हातांची बोटाची कमाल बघितली आणि या गाण्यामध्ये एस.डीच्या बोटांची कमाल बघितली. तर आर.डी. आणि एस.डीसाठी इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर पुन्हा एकदा आमचे मित्र देवदत्तजी यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी दिल्ली का ठगमधलं शैलेंद्र यांनी लिहिलेलं आणि रवीनी कंपोज केलेलं गीत सादर करावं. देवदत्तजी आणि संगीता वहिनी. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, सितारों की महफिल ने करके इशारा, सितारों की महफिल ने करके इशारा, कहा अब तो सारा जहां है तुम्हारा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, ये चंचल हवा, ये चंचल हवा, ला 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 यानंतर संगीताजी आणि गणेशजी एक युगल गीत सादर करणार आहेत आणि त्याची जी नायिका आहे ती नायिका
खरं म्हणजे एक शायरा कुलवंत सिंग कोहली नावाचे एक मुंबईतले गृहस्थ आहेत ज्यांचं हॉटेल आहे मुंबईमध्ये आणि त्या हॉटेलमध्ये ही सगळी फिल्म मंडळी जी आहे ती मंडळी जेवायला अनेकदा एकत्र जायची. कमाल अमरोही पण तिथे जेवायला जायचे. ते मीना कुमारींना सोबत घेऊन जेवायला जायचे आणि कुलवंत सिंगने त्यांच्या लोकसत्तामधल्या 1-2 आठवड्यांपूर्वीच्या लेखामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की तिथे सुद्धा डिश ऑर्डर कुठल्या करायच्या आहेत हे कमाल अमरोही कधीही मीना कुमारींना विचारायचेच नाही. तर ते सांगून मोकळे व्हायचे. तिच्या आयुष्यामधलं तिचं दुःख जे आहे ते तिच्यासोबतच कायम राहिलं आणि त्या दुःखामध्ये मग ती नंतर दारूच्या आहारी गेली. पण ती खूप अप्रतिम शायरा होती. रेखता नावाचा दिल्लीला जो शायरीचा उर्दू मुशायऱ्यांचा आणि शायरीचा खूप मोठा कार्यक्रम घेतला जातो. त्याचा पहिला रेखता जे झालं होतं त्या पहिल्या रेखतामध्ये गुलजारजींनी असं सांगितलं होतं की तुम्ही मीना कुमारीच्या शायरीवर एक परिसंवाद ठेवायला पाहिजे कारण तिची शायरी खूप सुंदर आहे. गुलजार आणि मीना कुमारी आणि धर्मेंद्र हे सगळे आपसांमध्ये गुंतलेले नाती आहेत. जेव्हा मीना कुमारीला कोणीतरी असं विचारलं होतं की तू या सगळ्या माणसांवर का प्रेम करते तेव्हा ती असं म्हणाली होती की मैं हमेशा ढूंढती रहती हूँ एक सहारा कि कोई तो आके मुझे थांब के चला जाए. आणि प्रत्येक वेळेला तिला प्रत्येक माणसाकडनं तिला धुतकारल्या गेला असं तिचं म्हणणं होतं. आपल्या इथला छावणीमधला दाना बाजारामधला जो पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये मीना कुमारींनी योगदान दिलेलं आहे. त्या पाकिजाच्या शूटिंगसाठी इथे आलेल्या होत्या. बरोबर आहे ना? करेक्ट. सो तेव्हा राजेंद्र प्रसादजी राष्ट्रपती होते आणि तेही अशोकामध्ये उतरले होते. आणि जेव्हा या त्यांना भेटायला गेल्या मीना कुमारीजी तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला होता की अकेली आई हो या बॉयफ्रेंड भी साथ में लाई हो. तर तो बॉयफ्रेंड कोण होता? तर धर्मेंद्र होता. सो पौर्णिमा चित्रपटातलं जे पुढचं गीत सादर करतायत त्याच्यात तीच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची जोडी आहे. मीना कुमारी आणि धर्मेंद्र आहे. आपल्यापेक्षा खूप वयाने कमी असलेल्या धर्मेंद्रवरती यासाठी प्रेम करायची की मला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत बलदंडपणे आधार देणाऱ्या माणसाची गरज आहे आणि कदाचित ती भूक धर्मेंद्र माझी पुरी करू शकेल अशी तिला अपेक्षा होती. पण धर्मेंद्रनीही तिचा वापर शिडी म्हणून केला आणि आयुष्यातलं हे दुःख असंच ठेवून ही महान नायिका निघून गेली. तिचं मनातलं दुःख ती नेहमी पडद्यावर घेऊन येत गेली आणि लोकांना असं वाटत गेलं की ती खरी अभिनय साम्राज्ञी आहे. लोकांना हे कधी कळलंच नाही की ते तिचं स्वतःचं दुःख होतं ज्याला वाट करून देण्यासाठी ती पडद्याचा सहारा घ्यायची. पौर्णिमा चित्रपटातलं एक अप्रतिम गीत या दोघांकडनं ऐकूयात. सर हम सफर मेरे हम सफर पंख तुम परवाज हम जिंदगी का साज हो तुम साज की आवाज हम सफर मेरे हम सफर पंख तुम परवाज हम जिंदगी का गीत हो तुम गीत
सफर मेरे हम सफर, पंख तुम परवाज हम। जिंदगी का गीत हो तुम, गीत का अंदाज हम सफर मेरे हम सफर। जिक्र हो अब आसमां का या ज़मीन की बात हो, खत्म होती है तुम्हीं पर अब कहीं की बात हो। ओ हंसी तुम महज़बी तुम, नाज़नी तुम नाज़ हम, नाज़नी तुम नाज़ हम। हम सफर मेरे हम सफर, पंख तुम परवाज हम। जिंदगी का साज हो तुम, साज की आवाज हम सफर मेरे हम सफर। मीना कुमारी गेल्यानंतर त्यांच्या कपाटामध्ये काही डायऱ्या सापडल्या होत्या आणि त्या गुलजारजींनी स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि नंतर मीना कुमारी की शायरी नावाने त्याचं दिवाण त्यांनी प्रदर्शित केला होता. त्याच्यातल्या फक्त 2 ओळी सांगतोस की त्या काय लिहू शकत होत्या. त्या असं म्हणाल्या की आगाज तो होता है अंजाम नहीं होता, आगाज तो होता है अंजाम नहीं होता, जब मेरे कहानी में वो नाम नहीं होता. माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत पण त्या गोष्टीमध्ये मी कोणाचंही नाव प्रत्यक्षात लिहू शकत नाही आणि तेच दुःख त्यांच्या आयुष्यभर मनात कायम राहिलं. पण या दुःखानंतर ही मीना कुमारींचा एक चुलबुला स्वभाव होता. असं म्हणतात की त्या सेटवर जेव्हा यायच्या तेव्हा सगळ्यात जास्त खुलायच्या आणि मग त्या सगळ्यांची चेष्टा मस्करी पण करायच्या. त्यांच्या आयुष्याचे सातत्याने 2 पैलू राहिलेले आहेत आणि त्या पैलूंना सोबत घेऊन त्या पुढे जगत गेल्या. आजच्या या कार्यक्रमाचे 2 पैलू आहेत. म्हणजे गणेशजी 8 वर्षांनंतर कार्यक्रम सादर करतायत पण हा कार्यक्रम सादर करताना त्यांचा 8 वर्षांपूर्वीचा जो पायंडा होता की या शहरातल्या अनेक गायकांना त्यांनी त्यांच्या मैफलमध्ये संधी दिलेली आहे. बरोबर अशीच आजही ते एक संधी देत आहेत. मी सौरभला अशी विनंती करतो की त्याने मंचावर यावं आणि एक छान गाणं सादर करावं. सौरभ बस. दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने. दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने. पहले तो मैं शायर था, पहले तो मैं शायर था, आशिक बनाया आपने. दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने. दर्द